मैं जगदीश विश्वकर्मा, दहाड़ इंडिया न्यूज से। आज गोरेगांव पश्चिम में वार्ड नंबर 55 में पहुंच चुकी है। इस वार्ड में बहुजन समाज पार्टी से उम्मीदवार एडवोकेट मनोज हल्दे साहब यहाँ लड़ रहे हैं और उनका आक्रोश है जो पिछले कई सालों से यहाँ नगर सेवक रह चुके हैं। आज उनके टक्कर में वो लड़ रहे हैं, एक एक मुद्दा को लेकर के आवाज उठा रहे हैं जनता के लिए। अब देखते हैं कि जनता इनका साथ देती है कि नहीं देती है, क्योंकि भ्रष्टाचार में अगर यहाँ बीएमसी के अधिकारी, यहाँ के शासन प्रशासन, यहाँ के एमपी एमएलए लिप्त है, उससे जनता को छुटकारा मनोज हल्दे साहब दिलवा सकते हैं या नहीं। आइए हम यहाँ एडवोकेट मनोज हल्दे साहब से, बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार से बात करते हैं। आइए हल्दे साहब, आपका क्या कहना है इस चुनाव में? भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व बहुजन महापुरुष, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका बहन कुमारी मायावती यांच्या विचारांना अनुमोदन करून मी ॲडव्होकेट मनोज हल्दे वॉर्ड 55 मधून निवडणूक लढत आहे। हत्ती निशाणी घेऊन बाबासाहेबांचा अमूल्य ठेवा, हत्ती निशाणी लक्षात ठेवा। बरेच वर्ष हा जो वरचा फ्लायओव्हर आहे या पूर्ण झालेला नाही। ह्या मी पत्रव्यवहार केला MMRDला, BMCला, त्यांच्याकडून मला काहीच उत्तर आलेलं नाही। माझा आरोप आहे स्थानिक आमदार विद्याजी ठाकूर ह्या फ्लायओव्हरचं काम त्यांनी थांबवलं। हा माझा आरोप आहे त्यांच्यावर की हे काम त्यांनी थांबवलं आणि का थांबवलेलं आहे ते त्यांनी स्पष्ट करावं। उद्याच्या उद्या त्यांनी स्पष्ट करावं की ह्या फ्लायओव्हरचं काम त्यांनी का थांबवलं आहे आणि ह्या फ्लायओव्हरचं काम थांबवून कुणाचा फायदा होणार आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। ये कितना साल हो गया ये ब्रिज को रोक करके? जितना मुझे जानकारी है, जेवढी मला माहिती आहे, पियुष पटेल साहेब जेव्हा रेल्वे मंत्रालयाचे कॅबिनेट मिनिस्टर होते तेव्हा काही लोक जाऊन त्यांना भेटले, पियुष गोयल साहेबांना, आणि त्यांना निवेदन केलं की हा फ्लायओव्हर थांबवा। का थांबवावं? प्रेमनगरची 5 ते 6 लाख जनता आहे, प्रगतीनगरची जनता आहे, चिंचोली नगरची जनता आहे, ती ह्या पायदल घेऊन त्या रोडवर जाते, स्वतःच्या घरात पोचते सायंकाळी। हा फ्लायओव्हर जर AC रोडपर्यंत झाला तर त्यांना खूप सोपं होईल आणि जी स्टेशनची ट्रॅफिक आहे जी संध्याकाळी पूर्ण जाम असते ती होणार नाही। पण ह्या फ्लायओव्हर थांबवून विद्या ठाकूरचा किती फायदा झालेला आर्थिक ते त्यांनी जाहीर करावं। क्या यहाँ के विधायक जो है, क्या यहाँ के महानगर पालिका के अधिकारियों ने, क्या विधायक के सांसद के गुलाम बन चुके हैं जो ये काम पूरा नहीं कर रहे हैं? आता मी ह्या गोष्टीवर बोललो असतो, BMC पूर्ण भ्रष्टाचाराने लुप्त झालेली आहे। हे फक्त जे निवडून येतात त्यांच्याच या गोष्टी ऐकतात। सामान्य नागरिक यांच्यासाठी काही नाही आहे। सामान्य नागरिक आपलं काम करण्यासाठी जातो, हे लोक खातूर मातूर उत्तरं देऊन त्यांना इकडे तिकडे पळवून काढतात आणि स्थानिक आमदारांच्या फोनवर हे लोक स्थानिक BMCवाले काम करतात। हे कधी थांबणार आहे? आणि जर हे नाही थांबलं तर मी ॲडव्होकेट मनोज हल्दे आणि माझा बहुजन समाज पार्टी निवडणुकाचा निकाल काही असो, पण त्याच्यानंतर आम्ही जन आंदोलन ह्या गोरेगावमध्ये उभं करू आणि BMCच्या अगेन्स्टमध्ये स्थानिक आमदार विद्याजी ठाकूर यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही जन आंदोलन उभं करू आणि त्यांना सडतून उत्तर देऊ। बड़े आक्रोश में मनोज हल्दे साहब यहाँ पे खड़े हैं और विरोध कर रहे हैं कि जो आज सत्ता में बैठे भ्रष्टाचारी नेताओं ने जो काम नहीं किया है, आगे आकर के वो काम पूरा करने के लिए उसके ऊपर मनोज हल्दे साहब ने आवाज उठाई है बहुजन समाज पार्टी की तरफ से। और एक ही मुद्दा को लेकर के नहीं, कई स्कूलों के मुद्दा को लेकर के कि जो पूंजीपतियों के बच्चे हैं ऐसे जगह पे एडमिशन कराया है जहाँ पे गरीबों को लिए माफ होता है फीस, वैसे जगह पे पूंजीपतियों के पढ़ाया जाता है और गरीब बच्चों को नकारा जाता है, उनको दबाया जाता है, उनको हकाला जाता है। आज वो स्कूल पे भी हम जानना चाहेंगे हल्दे साहब से कि बच्चों के, हमारे जो SC ST OBC के बच्चे को वहाँ पे एडमिशन नहीं लिया जाता है। जो यहाँ के प्रिंसिपल हैं, जो वहाँ के टीचर हैं, यहाँ के विधायक के दबाव में काम करते हैं, उनके ऊपर क्या कहना है मनोज हल्दे साहब का? मी जब 55 वॉर्डमधून निवडणूक लढवत आहे, तिकडे 2 ॲडेड स्कूल आहे, एक सेंट थॉमस आणि दुसरं विवेक विद्यालय। आणि बाकीच्या ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये सेंट थॉमस पण येते, GS येते, विद्यार होते।
विवियर GS सॅन्टोमॉस RTEच्या अंतर्गत जे बॅकवर्ड आहे, जे बिलो पॉवर्टी लाईनची लोक आहेत, त्यांना तिकडे RTEच्या माध्यमातून ॲडमिशन त्यांच्या पोरांना भेटलं पाहिजे. ते पूर्ण ढसाल कारभार आहे. विद्याताई तिकडे फोन करून त्यांच्या लोकांना तिकडे त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत, जे वर्षाला 10 ते 15 लाख रुपये कमवतात, त्यांच्या पोरांना तिकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲडमिशन लावते. गोरगरिबाची पोरं कुठे जाणार? ही मुंबई कुणाची आहे? ही मुंबईकरांची आहे, मराठी माणसाची आहे. इकडची पोरं ह्या स्कूल्समध्ये शिकणार की जे बाहेरून लोक आलेले आहेत त्यांची पोरं इकडे शिकणार? हा माझा प्रश्न आहे. हा त्यांचा आरोप आहे की ते त्या स्थानिक स्कूलला फोन करून त्यांना दबावाखाली आणून त्यांचे कार्यकर्त्यांचे ॲडमिशन लावतात की नाही त्यांनी मला सांगावं. नाही मी मग पुरावा द्यायला तयार आहे. बहुत सही बात कहा है उन्होंने कि आज हम यहाँ के इस गोरेगांव के धरती के पश्चिम के यहीं पे हमने पैदा हुआ है और हम यहाँ के मूल निवासी हैं, तो फिर बाहर से बीजेपी कैंडिडेट को यहाँ से क्यों खड़ा करती है? क्या यहाँ के बीजेपी के कैंडिडेट बीजेपी का टिकट लेने के लिए क्या मर गए हैं, जो बाहर से आकर के यहाँ टिकट लेकर के यहाँ के मूल निवासियों को धक्का पहुँचाते हैं, ठेस पहुँचाते हैं? आज इतने आक्रोश में मनोज जल्दे साहब ने आवाज़ उठाई है, तो मैं जनता से अपील करूंगा. आज हमारे उसी दरमियान में प्रसन्न मोहिते साहब, जो काफी सालों से बहुजन समाज पार्टी में जुड़ करके एक सामाजिक कार्यकर्ता बन के समाज में उतरे हुए हैं. आइए हम उनसे जानते हैं क्या चाहते हैं. मोहिते साहब, मैं इतना ही चाहता हूँ, जो मनोज साहब ने मुद्दे उठाए हैं उनके ऊपर अगर किसी को विरोध करना है तो हमारा आमने सामने बातचीत हो जाए, ताकि हम कुछ उसमें हल निकाल सकें. अगर नहीं है तो हमें इनको मौका दे दीजिए यहाँ पर, ताकि यहाँ पर कुछ काम कर सके. धन्यवाद. इतना आवाज उठा है, आगे के लिए दहाड़ इंडिया न्यूज दहाड़ते रहेगा और हर एक मुद्दा पे नजर रखता रहेगा. सच्चाई में दम है, सच्चाई की आवाज उठाते रहेगा. नमस्कार.